कोकणावर 1960 पासून काँग्रेस आणि जनता दलाचं वर्चस्व होतं, परंतु 1990 मध्ये मुंबईसह कोकणात शिवसेनेचं भगवं वादळ येऊन धडकलं। सुरुवातीला राजापूर मतदारसंघात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी चंद्रकांत नार्वेकर यांना संधी दिली, मात्र बलाढ्य काँग्रेस समोर त्यांचा निभाव लागला नाही। त्यानंतर 1995च्या निवडणुकीची लगबग सुरू होती। निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी राजापूरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा झाली आणि हीच सभा शिवसेनेसाठी मोठी टर्निंग पॉइंट ठरली आणि हळूहळू संपूर्ण कोकणात शिवसेना घराघरात पोहोचली। त्यानंतर अनेक वर्ष कोकणात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं, मात्र राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय समीकरणं बदलली आणि शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेना ही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये विभागली गेली। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना कोकणात मोठं यश मिळेल असं वातावरण होतं, मात्र यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं, तर एकनाथ शिंदेंनी बाजी मारली। या कोकणातच शिवसेनेची पाळंमुळं कधी व कशी रुजली? एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी ठाकरेंवर कुठं विजय मिळवला, ठाकरेंची पीठची कुठं झाली, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरानं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रीशल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा। 1990च्या पराभवानंतर 1995च्या निवडणूक प्रचाराची लगबग सुरू होती। राजापूर मतदारसंघात शिवसेनेचे विजय उर्फ आप्पा साळवी यांच्या प्रचारासाठी अलोट गर्दीमध्ये भगव्या आणि हिंदुत्ववादी विचारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी राजापूरची सभा दणानून सोडली। सेनेचा हा ढाण्यावाग उमेदवार म्हणून चालेल ना, भरघोस मतांनी निवडून आणाल ना, असा प्रश्न करत आपल्या रोखठोक आणि आक्रमक शैलीत बाळासाहेब ठाकरेंनी सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साह भरला आणि त्या सभेनंतरच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन तिथला प्रत्येक शिवसैनिक पेटून उठला आणि राजापूरमध्ये राजकीयदृष्ट्या परिवर्तन झालं व या निवडणुकीनंतरच राजापूर मतदारसंघातून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचा खरा पाया रचला गेला। 1995च्या या निवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मण हातणकर यांचा 30,615 मतांनी पराभव करत शिवसेनेचे विजय साळवी हे आमदार म्हणून निवडून आले। बाळासाहेब ठाकरेंनी कोकणात शिवसेना ही मोठ्या प्रमाणात रुजवली। कोकण म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण पाहावयास मिळत होतं। आजही कोकणात अनेक ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित शिवसैनिक आहेत, मात्र बाळासाहेबांनी कोकणातील घराघरात पोहोचवलेल्या शिवसेनेचं अस्तित्व आता कमी होत असल्याचं दिसत आहे आणि त्याचं कारण म्हणजे राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीत कार्यकर्ते विखुरले गेल्यानं त्याचा मोठा फटका हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसलेला पाहायला मिळाला। गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी तब्बल 82,784 मतांनी पराभव केला, तर तळ कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार विनायक राऊत यांचा भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी 47,858 मतांनी पराभव केला। त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पैकी 4 मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली, मात्र यात फक्त गुहागरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळालं। गुहागरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव हे आमदार म्हणून निवडून आले। त्यांनी 63,778 मतांनी शिंदेच्या शिवसेनेचे राजेश बेंडल यांचा पराभव केला, मात्र दापोलीमध्ये शिवसेनेचे योगेश कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय कदम यांचा 24,093, राजापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे किरण सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी यांचा 19,677, तर रत्नागिरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ माने यांचा 41,590 मतांनी पराभव करत या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या कणकवलीमध्ये भाजपच्या नितेश राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर यांचा 58,007 मतांनी पराभव केला। त्याचप्रमाणे कुडाळमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवार असलेले निलेश राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांचा 8,176 मतांनी, तर सावंतवाडीमधून शिंदेच्या शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन तेली यांचा 39,899 मतांनी पराभव केला। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील या मतदारसंघात झालेल्या लढतींमध्ये गुहागरची जागा सोडली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला इतर कोणत्याही मतदारसंघामध्ये यश मिळालं नाही। त्यामुळे कोकणातील शिवसेनेचा हा गड शिंदेंकडेच राहिल्याचं स्पष्ट दिसून आलं। आता उद्धव ठाकरेंसमोर कोकण जिंकण्याचं आव्हान असणार आहे। त्यासाठी उद्धव ठाकरे पुढील रणनीती कशी आखणार, तर हा गड शाबूत ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।